पुढची बातमी आहे चंद्रपूरमधून। चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप उमेदवारांच्या यादीवरती आमदार किशोर जोरगेवार यांनी तीव्र आक्षेप घेतलेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्या 2 समर्थकांना उमेदवारी दिल्याबद्दल जोरगेवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। तर वरिष्ठांपर्यंत तातडीने या उमेदवारांबद्दलचे आक्षेप हे जोरगेवारांनी नोंदवत उमेदवार बदलण्याची मागणी देखील केलेली आहे। प्रभाग क्रमांक 4 मधून अजय सरकार आणि प्रभाग क्रमांक 3 मधून पूजा पोतराजे यांना उमेदवारी देण्याबद्दल जोरगेवार यांनी तीव्र आक्षेप नोंदवलेला आहे। तर सुधीर मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद हा अद्यापही कायम आहे। सर्व भारतीय जनता पार्टी एकच आहो, परंतु एक मात्र 2 जागेंवरती खूप मोठा रोष भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि चंद्रपूरच्या जनतेमध्येही आहे। तो 2 जागा त्या अशा आहे की या ठिकाणी एक आम्हाला जी आता माहिती मिळाली आहे, म्हणजे ती यादीच माझ्याजवळ आहे निवडणूक प्रमुख म्हणून। त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4 मध्ये अजय सरकार यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली, ज्यांच्यावर 20 केसेस आहे। 302 सारखे गंभीर गुन्हे, दरोडे हे गुन्हे आहे। ही निदर्शनास आमच्या वरिष्ठ नेतृत्वाची आलेली आहे। आणि काल दुपारपासून ज्या पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे, 2 वाजतापासून ढोल ताशे आणि सर्व, काल त्या ठिकाणी कर्फ्यू सदृश्य परिस्थिती निर्माण झाली। आणि 302 ही कदाचित वरच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या लक्षात आली नसेल, म्हणून ते एक आहे। आणि मनोज पोतराजे यांच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये ज्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये कॅम्पेन चालवलं, त्यांच्या कुटुंबात सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। हे 2 आहे। आणि अजय विमल सरकार यांनी माननीय मुख्यमंत्र्यांची जेव्हा सभा चंद्रपूरमध्ये होती, ही सभा उधळून लावण्यासाठी सुद्धा त्यावेळेस प्रयत्न केले होते, त्याचे व्हिडिओ फुटेज आहे। आणि म्हणून याबद्दलची एक तीव्र अशी भावना, संतापाची भावना, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे कष्ट करून या राज्यामध्ये ज्यांनी सत्ता आणलेली आहे, त्यांचं व्हिजन आहे पुढे नेण्याचं, अशा मुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी देऊ नये, अशी ही भावना या ठिकाणी कार्यकर्त्यांची आहे। याची मागणी तुम्ही काय केली आहे?